सर्व आयटी गँगचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल टेक मॅथ मध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की जे आपले काउन्सिलिंग राऊंड आहे, हा काउन्सिलिंग राऊंड ऑलरेडी चालू झालेला आहे. ठीक आहे, कधीपासून चालू झालाय? 26 ऑगस्ट. आणि याची आताशी पहिली फेज आहे. अजून असे किती काउन्सिलिंग राऊंड होईल ते सांगता येत नाही आपल्याला. 2 होऊ शकतात, 3 होऊ शकतात, 4 होऊ शकतात, 5 पण होऊ शकतात. ते कशावर अवलंबून आहे? जोपर्यंत आयटीच्या जेवढ्या काही जागा असतील या संपूर्ण भरल्या जात नाही तोपर्यंत हे जे आपले काउन्सिलिंग राऊंड आहे हे चालूच राहणार आहे. ठीक आहे, याची जास्तीत जास्त शेवटची मुदत आहे ही नोव्हेंबर पर्यंत असते. तोपर्यंत जे काउन्सिलिंग राऊंड आहे हे आपले चालूच राहणार आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट, 26 ऑगस्टला आपल्याला जो वॅकन्सी रिपोर्ट आहे हा वॅकन्सी रिपोर्ट फक्त चेक करायचा होता. आणि 27 आणि 28 ऑगस्ट या 2 दिवशी आपल्याला काय करायचं होतं? जे मार्क अटेंडन्स आहे म्हणजे जी ऑनलाईन आपल्याला हजेरी ऑनलाईन हजेरी लावायची होती. बरोबर आहे. त्याआधी आपल्याला आयटीने काय सांगितलं होतं? तुम्ही जे काही वॅकन्सी असतील तो वॅकन्सी रिपोर्ट चेक करूनच तुम्हाला काय करायचं आहे, जी मार्क अटेंडंट आहे ही मार्क अटेंडन्स लावायची. बरोबर. आता 27 आणि 28 ऑगस्ट या 2 दिवशी त्यानुसार तुम्ही जी मार्क अटेंडन्स आहे ही मार्क अटेंडन्स सुद्धा लावली असेल. नसेल लावली तर तुम्हाला पुढच्या राऊंडला तुम्हाला चान्स भेटणार आहे. काय करायचं कसं करायचं ते मी तुम्हाला नंतर सांगेल. या राऊंड मध्ये या व्हिडिओमध्ये आपण या राऊंड बद्दल जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण डिस्कस करून घेऊ. ठीक आहे. आता त्यानुसार तुम्ही जी मार्क अटेंडन्स आहे ही मार्क अटेंडन्स लावलेली असेल असं आपण गृहीत धरून पुढे सरकू. याप्रमाणे बघा, याप्रमाणे आपल्याला जी मार्क अटेंडन्स आहे ही मार्क अटेंडन्स लावायची होती. त्यानंतर याची जी पीडीएफ आहे ही पीडीएफ तुम्हाला काय करायची होती? सेव्ह करायची होती. केली असेल नसेल काय अडचण नाही. तुम्हाला उरली माहिती जरी असेल की तुम्ही कोणत्या आयटममध्ये मार्क अटेंडन्स लावली तरी पुष्कळ आहे. आणि जरी माहिती नसेल तरी सुद्धा तुम्हाला काय अडचण येणार नाही. तुम्ही अजून सुद्धा तुमची प्रोफाईल लॉग इन करून बघू शकता तुम्ही कुठे मार्क अटेंडन्स लावलेली. आता सर्वात महत्वाचा विषय, आज म्हणजे 29 ऑगस्ट रोजी बघा, एकच मिनिट हा, हे बघा, आज म्हणजे 29 ऑगस्ट रोजी आता तुम्हाला काय करायचं आहे? आज दिवसभरात तुम्हाला तुमची जी प्रोफाईल आहे ही प्रोफाईल लॉग इन करायची. बरोबर आहे. प्रोफाईल कशी लॉग इन करता, काय करता आतापर्यंत सर्व मुलांना माहिती झालं असेल, तरी व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला परत एकदा दाखवून देतो. तर प्रोफाईल लॉग इन केल्यानंतर सर्वात शेवटी त्याच्यात जे वरती ऍडमिशन ऍक्टिव्हिटीज आहे या ऍडमिशन ऍक्टिव्हिटीज मध्ये सर्वात शेवटी जे ऑप्शन आहे हे ऑप्शन बघायचं आहे. बघा, आपण आता कुठपर्यंत आलो होतो? वॅकन्सी रिपोर्ट आपल्याला 26 तारखेला बघायचा होता, तो आपण बघितला. त्यानंतर 27 आणि 28 ऑगस्ट या 2 दिवशी आपल्याला मार्क अटेंडन्स करायची होती, ती आपण केली. आता आपण तिसऱ्या पायरीवर यायच्या. बरोबर. काय तिसरी पायरी? इन्स्टिट्यूट वाईज मेरिट लिस्ट काउन्सिलिंग. म्हणजे आता तुम्ही ज्या ज्या इन्स्टिट्यूटमध्ये ऑनलाईन मार्क अटेंडन्स लावलेली त्या इन्स्टिट्यूटचे तुम्हाला काय येणार? मेसेज येणार आणि तुम्हाला स्लॉट भेटणार. स्लॉट याचा अर्थ काय? तुम्हाला टायमिंग भेटणार, वेळ भेटणार. त्यावेळेत तुम्हाला त्या आयटम मध्ये काय करायचं आहे? जाऊन तिथं हजर राहायचं आहे. बरोबर आहे. कसं ते पण तुम्हाला सांगून देतो. बघा कसं बघायचं आहे, काय बघायचं आहे. ठीक आहे. तर आता तुम्ही तुमची प्रोफाईल लॉग इन केल्यानंतर ऍडमिशन ऍक्टिव्हिटीज वर एक मिनिट ऍडमिशन ऍक्टिव्हिटीज वर आल्यानंतर सर्वात खालचं जे ऑप्शन आहे या सर्व खालच्या ऑप्शनवर काय करायचं? टिक करायचं. काय म्हटलंय तिथं? इन्स्टिट्यूट वाईज मेरिट लिस्ट काउन्सिलिंग. बरोबर. याच्यावर टिक केल्यानंतर खालच्या बाजूला तुम्हाला हे बघा अशा अशा विंडो ओपन होतील. समजा आता तुम्ही 2 आयटीला काय केलंय? ऑनलाईन हजेरी जी मार्क अटेंडन्स जी ही मार्क अटेंडन्स लावलेली. बरोबर आहे. 2 कॉलेजला समजा, हे पहिलं कॉलेज आणि हे दुसरं कॉलेज. तर आता हा जो उजवा कॉलम आहे इथं तुम्हाला तुमचा काय दिसणार आहे? इन्स्टिट्यूट लेवलचा मेरिट नंबर दिसणार आहे. इन्स्टिट्यूट लेवल म्हणजे काय? तुम्ही ज्या आयटम मध्ये तुमची जी ऑनलाईन हजेरी या हजेरी नोंदवली, असं तुमच्यासारखे समजा 100 मुलांनी हजेरी नोंदवली असेल तर या 100 मुलांपैकी तुमचा नंबर कितवा हे दाखवणारा जो मेरिट लिस्ट नंबर आहे तो तुम्हाला इथं बघायला भेटेल. याच्यावरून तुम्हाला फक्त अंदाज येणार आहे, एकच गोष्ट समजेल की बाबा तुमचा जो नंबर आहे हा नंबर लागायचे चान्सेस किती आहे. मी मागे पण सांगितलं, हा नंबर जेवढा तुमचा जवळ राहील, जेवढा कमी राहील, तेवढे तुमचे जे ऍडमिशन घ्यायचे चान्सेस आहे हे कसे असतील? जास्त असतील. तर आता बघा, इथं त्यांनी उदाहरण म्हणून आपल्याला 2 आयटे दाखवलेले. तर इथं त्या मुलाचा इन्स्टिट्यूट लेवल मेरिट नंबर किती होता? 1 होता आणि 2 होता. बरोबर. त्यानंतर कोणत्या दिवशी त्याला बोलवलं होतं? 2 सप्टेंबर. आणि टाइम काय दिलेला होता? स्लॉट टायमिंग काय दिला होता? 8 वाजता. सकाळी 8 वाजता तुम्हाला तिथं काय करायचं होतं? हजर राहायचं होतं. तुम्हाला म्हणजे जो काही मुलगा आहे, यांनी हे फक्त उदाहरण म्हणून दिलेलं आहे. ठीक आहे. आता सेम तुम्हाला तुमची प्रोफाईल लॉग इन करून तुमचा टायमिंग, तुमचा मेरिट नंबर, तुमचा वेळ आणि तुमचा दिनांक या दोघं गोष्टी चेक करायच्या आहे. तारीख तुमची 30 आणि 31 ऑगस्ट या दोघांपैकी एकच राहील. या दोघांपेक्षा वेगळी तारीख राहणार नाही. कारण आपला जो काउन्सिलिंग राऊंडचा पहिला राऊंड आहे हा पहिला राऊंड 30 आणि 31 तारीख या दोघी दिवसापर्यंत चालणार आहे. त्यानंतर तो राऊंड आपला संपून जाणार आहे. त्यामुळे तुमच्या खात्यावर एक तर तुमच्या अकाउंटवर एक तर 30 तारीख राहील, एक तर 31 तारीख राहील. शिवाय पुढे काय दिलेलं असेल? तुमचा जो स्लॉट टायमिंग आहे म्हणजे काही मुलांना सकाळी 8 ला बोलवलं असेल, काही मुलांना सकाळी 10 ला बोलवलं असेल, काही मुलांना दुपारी 12 ला बोलवलं असेल, असा संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला जो स्लॉट टायमिंग आहे हा स्लॉट टायमिंग त्यांनी काय केला असेल? अलॉट केलेला असेल. तुम्हाला करायचं काय आहे?
या टायमिंगला, याच वेळेत आणि त्याच आयट्याला तुम्हाला तिथं काय करायचं आहे, हजर राहायचं आहे. आता हे स्लॉट पाळायचं कारण काय, याच्या आधी काय होत होतं मागच्या वर्षीपर्यंत, जे मुलं आहे काउन्सिलिंग राऊंडला हे अचानक 200, 300, 400, 500 असे अचानक भरपूर मुलं यायचे आणि प्रत्येक सर्व मुलं एकाच वेळेस यायचे. त्यामुळे एकाच वेळेस आल्यामुळे तिथं काय व्हायचं, खूप गोंधळ व्हायचा. त्यामुळे त्यांनी आता काय केलेलं आहे, स्लॉट पाडून दिले. स्लॉट पाडून दिलंय म्हणजे काय, समजा 500 मुलं असतील तर काय त्यांनी काय केलंय, 100 मुलांनी सकाळी 8 वाजता यायचं, त्यानंतर पुढच्या 100 मुलांनी सकाळी 10 वाजता यायचं. याप्रमाणे ते काय करणार आहे, स्लॉट पाडून द्यायचं आहे. तुम्हाला याचा काहीच विचार करायची गरज नाही. तुम्हाला फक्त जो टाइम दिलेला असेल, जे लोकेशन दिले असेल, त्या वेळेत तुम्हाला तिथं काय करायचंय, फक्त त्या आयट्यात कागदपत्र घेऊन पोहोचायचं आहे. बरोबर आहे. बऱ्याच मुलांनी प्रश्न विचारला, सर आम्हाला जो ट्रेड चॉईस करायचा अजून चान्स जो आहे, हा चान्स भेटलेला नाही. तुम्हाला तो चान्स कधी भेटणार आहे, जेव्हा काउन्सिलिंग राऊंडसाठी तुम्हाला बोलवतील तेव्हा तुम्हाला तो चान्स भेटणार आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, यांनी आपल्याला दोन दोन सूचना दिलेल्या आहे. काय, कॅन्डिडेट हॅज टू अपिअर फॉर काउन्सिलिंग राऊंड पर्सनली ॲट रिस्पेक्टिव्ह आयट्या. म्हणजे तुम्हाला स्वतः तिथं हजर राहावं लागेल. तुमचे काका, मामा, भाऊ, बहीण, रिलेटिव्ह, फ्रेंड हे जे आहे हे कोणीच चालणार नाही. तुम्हाला स्वतः तिथं हजर राहावं लागणार आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला कॅन्डिडेट शॉल कॅरी रिक्वायर्ड डॉक्युमेंट अँड फीज. म्हणजे तुम्हाला तुमचे जे ओरिजिनल कागदपत्र आहे, हे ओरिजिनल कागदपत्र सोबत न्यायचे आहे. शिवाय तुमची जी फी असेल, समजा तुम्ही रेग्युलर लागले असेल, म्हणजे तुमचा कॅपराऊंड मधून नंबर लागला असेल तर जास्तीत जास्त 1950 रुपये फी राहील. पण तुमचा जर मॅनेजमेंट मधून नंबर लागला, म्हणजे आयएमसी मधून नंबर लागला, तर 1000 पासून 25,000 रुपयापर्यंत किती पण तुमची जी फी आहे ही फी असू शकते. मग तुमच्या जर डोक्यात असेल जातानाच की तुम्हाला मॅनेजमेंट मधून ऍडमिशन घ्यायचं आहे, तर तुम्ही पैशांची पण तयारी करून ठेवा. शिवाय जे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे हे सुद्धा तुम्ही काय करा, सोबत कॅरी करा. आता डॉक्युमेंट कोणते कोणते लागतात याची लिस्ट मी तुम्हाला आपला जो व्हॉट्सअपचा कम्युनिटी ग्रुप आहे याच्यावर उद्या पुन्हा एकदा टाकून दिली. याआधी पण टाकून ठेवले, पण उद्या पुन्हा एकदा टाकून देईल. टेलिग्राम चॅनल बंद होणार आज रात्रीतून, अशी जी बातमी आहे, अशी बातमी आलेली. त्यामुळे टेलिग्राम आपलं राहिलंच उद्यापर्यंत, असं काही सांगता येत नाही. त्यामुळे आपला जो व्हॉट्सअपचा कम्युनिटी ग्रुप आहे त्याच्यावर मी हे जे डॉक्युमेंट्स आहे याची लिस्ट टाकून ठेवेल. त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट बघा, तुम्हाला त्यांनी जो स्लॉट टायमिंग अलॉट केलेला आहे त्या टायमिंगच्या तुम्हाला 1 तास आधी तिथं काय करायचं आहे, हजर राहायचं आहे. बरोबर, 1 तास आधी. म्हणजे त्यांनी सकाळी 8 वाजता बोलवलं असेल तर तुम्ही साधारण 7-7:30च्या आत तुम्ही तिथं काय करा, पोहोचून जा. ठीक आहे. जाईल थोडासा वेळ जाईल, अति लवकर पोहोचाल, पण मग काय त्यांनी स्ट्रिक्टली ती सूचना दिलेली आहे, 1 तास तुम्ही आधी जा. म्हणजे तुमची जी धावपळ आहे ही धावपळ होणार नाही. दुसरी गोष्ट, कॅन्डिडेट अलॉटेड डेट अँड टाइम स्लॉट डज नॉट मीन कॅन्डिडेट शॅल बी अलॉटेड सीट इन आयट्या. सर्वात महत्वाची सूचना आहे, तुम्हाला स्लॉट भेटला म्हणजे तुम्हाला टायमिंग दिला, त्या आयट्याने बोलवलं, याचा अर्थ तुम्हाला तुमचं ऍडमिशन झालं आणि तुमचा नंबर लागला का, अजिबात नाही. याचा अर्थ तुमचा नंबर लागला असं होत नाही. त्यांनी फक्त तुम्हाला त्या वेळेत तिथं बोलवलेलं आहे. मग त्यावेळी समजा तिथं 50 मुलं, 20 मुलं, जे काय मुलं अवेलेबल असतील यांच्यापैकी, ठीक आहे, यांच्यापैकी ज्यांचा मेरिट नंबर जास्त आहे आणि ज्याची ट्रेड चॉईस वगैरे ह्या सर्व गोष्टी चेक करून तुम्हाला काय होणार आहे, जी ट्रेड आहे ही ट्रेड अलॉट होणार आहे. समजा एखाद्या मुलाचा मेरिट नंबर किती आहे, 1 मेरिट नंबर आहे, तर याला 5 ट्रेडचे ऑप्शन असू शकतात. ठीक आहे, कारण याचा मेरिट नंबर किती आहे, 1 आहे. मग याला 5 ट्रेडचे ऑप्शन असू शकतात, जे काय ट्रेड असतील त्या. समजा तुमचा मेरिट नंबर लांब असेल, 20, 25, 30 असा काहीतरी असेल, मग ते तुम्हाला जे ट्रेडचे ऑप्शन देतील, समजा त्यांनी तुम्हाला 3 ऑप्शन दिले ट्रेडचे. एक तर तुम्ही काय करा, प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर घ्या, एक तर तुम्ही वायरमॅन घ्या, एक तर तुम्ही शीट मेटल घ्या. असे तुम्हाला 3 ऑप्शन दिले समजा. मग ह्या 3 ऑप्शन पैकी तुम्हाला जर एक पण ऑप्शन आवडत नसेल तर तुमचं ऍडमिशन नाही होणार. मग तुम्हाला पुढच्या काउन्सिलिंग राऊंडला भाग घ्यावा लागेल. त्यामध्ये पण तुमचा नंबर लागेलच याची काही गॅरंटी नाही. त्यामुळे त्यांनी जर हे 3 ऑप्शन दिले, पीपीओ, शीट मेटल, हे म्हणजे कोणत्या पण ट्रेडचे 3 ऑप्शन दिले, तर तुम्ही कोणतं पण एक ऑप्शन काय करू शकता, तुमच्या मेरिटनुसार चॉईस करू शकता. असं सर्व चित्र तिथं राहणार आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला आता ना ऑनलाईन तुम्हाला कोणती प्रोसेस करायची गरज आहे, ना तुम्हाला कोणत्या प्रकारच्या ट्रेड भरायची गरज आहे, ना ट्रेड चॉईस करायची गरज आहे. तुम्हाला फक्त डॉक्युमेंट, फी जमा करायची, तुमची जी काही फी असेल ती सोबत घ्यायची आहे, ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घ्यायचे आहे आणि उद्या म्हणजे आज तुम्हाला तुमची जी प्रोफाईल आहे ही प्रोफाईल लॉग इन करून तुम्हाला कोणत्या आयटममध्ये बोलवलंय हे तुम्हाला चेक करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर जी पुढची प्रोसेस आहे ती प्रोसेस काय, अलॉटमेंट ऑफ सीट शॅल बी स्ट्रिक्टली ऑन द बेसिस ऑफ स्टेट मेरिट लेवल, स्टेट जनरल मेरिट नंबर. यांनी हे बघा स्ट्रिक्टली इथं सांगितलं, जरी समजा तुम्ही लवकर पोहोचले किंवा 10 मुलांच्या आधी मी आलो म्हणून माझा नंबर लागला असं काहीच नाही. ठीक आहे, तुम्ही जरी लवकर पोहोचले तरी तुमचा जो मेरिट लिस्ट आहे त्यानुसारच तुम्हाला जी ट्रेड आहे ही ट्रेड अलॉट होणार आहे. बरोबर आहे. आणि शिवाय जे वॅकंट सीट्स आहे ते वॅकंट सीट पण पाहिजे. समजा तुम्ही आता इलेक्ट्रिशियन, तुम्ही बोलले सर आम्हाला इलेक्ट्रिशियनच पाहिजे, पण आता जर इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या सीट्सच अवेलेबल नसले, 0 सीट्स अवेलेबल असले, तर तुम्हाला इलेक्ट्रिशियनला ऍडमिशन भेटणं इम्पॉसिबल आहे, अशक्य गोष्ट आहे. ठीक आहे. त्यामुळे ज्या ट्रेडचे सीट व्हॅकंट आहे त्याच ट्रेडमध्ये तुम्हाला जे ऍडमिशन आहे
हे ऍडमिशन मिळू शकतं. अदरवाईज तुम्हाला ते ऍडमिशन भेटू शकत नाही. तुम्ही आज सुद्धा काय करू शकता, तुमची जी प्रोफाईल आहे हे लॉग इन करून अजून सुद्धा तुम्ही जो वॅकन्सी रिपोर्ट आहे, म्हणजे कोणत्या ट्रेडला किती सीट वॅकंट आहे हे तुम्ही बघू शकता. ठीक आहे. त्यानंतर 30-31 तारीख, त्याच्या पुढची स्टेप काय आहे, जेव्हा तुम्हाला समजेल की तुम्हाला या आयट्यात जायचं, मी तुम्हाला वरतीच बोललो, एक तर तुमची तारीख 30 राहील, एक तर तुमची तारीख 31 ऑगस्ट राहील. याच्यापेक्षा वेगळी तारीख तुमची राहणार नाही. फक्त टायमिंग जे आहे ते तुमचे मागे पुढे असू शकता, कारण मी ते पण वरतीच सांगितलं तुम्हाला, सकाळी 8 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कोणता पण तुमचा टायमिंग असू शकतो. आणि त्यांनी जो याच्यापैकी जो काही तुम्हाला 1 तास 2 तास दिला असेल त्यावेळेस तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे. आता खाली इथं जेवढ्या पण सूचना दिल्या, या सर्व सूचना कोणासाठी आहे, तर आयट्यासाठी सूचना दिलेल्या आहे, की कसं कसं करायचंय, काय काय करायचंय. तर आयट्या तिथं काय करणार आहे, जे तुमचा व्हॅकन्सीचा डिस्प्ले बोर्ड आहे, बरोबर आहे, म्हणजे जेवढे पण व्हॅकन्सी रिपोर्ट आहे याची पूर्ण यादी जी आहे, ही यादी तिथं बाहेर लावलेली असेल. तुम्ही ऑलरेडी ते ऑनलाईन बघू शकता, तिथं जाऊनच बघितलं पाहिजे असं काही नाही. तर ह्या खाली जेवढ्या पण सूचना दिल्या आहे, या सर्व सूचना कोणासाठी आहे, आयट्यासाठी. तुम्हाला एकच काम करायचं आहे, उद्या तुमची प्रोफाईल लॉग इन करून तुम्ही सर्व चेक करून घ्या की कोणत्या ट्रेडला किती सीट वॅकंट आहे. त्यानंतर तुम्हाला कोणत्या आयट्याने किती वाजता बोलवलंय, आणि सर्वात महत्वाचं डॉक्युमेंट आणि फीज जे आहे, या फीज तुम्ही काय करा, जमा करून ठेवा. ठीक आहे. जेव्हा तुम्ही त्या आयट्यात जाल तेव्हा आयट्या तुम्हाला कॉल करेल, आणि ज्या पण ट्रेड शिल्लक असतील आणि तुमचा जो काही मेरिट नंबर असेल आणि तुमची जी काही डिमांड असेल, या तिघी गोष्टींवर या तिघी गोष्टींचा व्यवस्थित विचार करून तुमची काउन्सिलिंग होईल. आणि काउन्सिलिंग झाल्यानंतर तुम्हाला त्याच दिवशी, ज्या दिवशी तुम्हाला बोलवलं असेल त्याच दिवशी तुम्हाला जी ट्रेड आहे ही ट्रेड अलॉट केली जाईल. म्हणजे तुमचं जे ऍडमिशन आहे हे ऍडमिशन कन्फर्म केलं जाईल. त्याच दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, तुमची फी जी भरून आहे, फी असेल जी काय असेल, 1900 रुपये, 1200 रुपये, किंवा IMC असेल तर 20-25 हजार रुपये, तर ही सर्व फी भरून तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं ऍडमिशन सेम दिवशी काय करायचं आहे, कन्फर्म करायचं आहे. आता महत्वाची गोष्ट अशी, त्यांनी दिलेल्या वेळेत जर तुम्ही तिथं पोहोचले नाही तर तुमचं जे ऍडमिशन आहे तर तुम्हाला ते काय करतील, अब्सेंट मार्क करतील. बरोबर आहे. अब्सेंट मार्क केलं याचा अर्थ तुम्ही तुमच्या जी प्रोसेस आहे पूर्ण, या प्रोसेस मधून तुम्ही काय होऊन जाल, बाद होऊन जाल, म्हणजे बाहेर होऊन जाल. त्यामुळे तुम्ही काय करा, त्यांनी जी दिलेली वेळ आहे या दिलेल्या वेळेतच तिथं पोहोचा, आणि सर्व डॉक्युमेंट वगैरे सर्व पूर्णतः तयारीत तुम्ही तिथं पोहोचून जा. आता आज तुम्ही दिवसभरात काय करा, प्रोफाईल लॉग इन करा. कशी करायची ते मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवून देतो. आता बघा, ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे, admission.dvt.gov.in. आता याची जी लिंक आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला भेटून जाईल. नाही भेटली तर तुम्ही नेटवर पण काय करू शकता, टाईप करून चेक करू शकता. आता इथं काय म्हटलंय त्यांनी, कॅन्डिडेट लॉग इन, यावर आपल्याला काय करायचं आहे, टिक करायचं आहे. आणि 2 नंबरचं जे ऑप्शन आहे इथं काय म्हटलंय त्यांनी, रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन, यावर टिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचे जे तुमचा जो लॉग इन आयडी तो, त्यानंतर जो पासवर्ड आहे तो, आणि इथं दिलेला समोर दिलेला जो कॅप्चा आहे हा कॅप्चा पुट करायचा आहे. हा कॅप्चा पुट केल्यानंतर तुमची जी प्रोफाईल आहे ही प्रोफाईल लॉग इन होऊन जाईल. ठीक आहे. आता बघा, प्रोफाईल लॉग इन झाल्यानंतर या मुलाचं ऑलरेडी ऍडमिशन झालेलं आहे, पण बऱ्याच मुलांचा इथं जो ऑप्शन फॉर्म स्टेटस आहे, हा कम्प्लिटेड किंवा हा पेंडिंग दाखवत आहे. ठीक आहे. कावर पेंडिंग दाखवत आहे, मी तुम्हाला ऑलरेडी त्याचं कारण सांगितलेलं आहे. कारण तुम्हाला अजून त्यांनी ट्रेड जी ही ट्रेड अलॉट केलेलीच नाहीये. ट्रेड जेव्हा तुम्ही अलॉट कराल, आणि तुम्हाला तो चान्स पण भेटलेला नाही, कारण तुम्ही फॉर्म कसं भरलेला आहे, उशिरा भरलेला आहे. बरं, आता ऍडमिशन ऍक्टिव्हिटीज वर आल्यानंतर इथं त्यांनी काय म्हटलंय, व्हॅकन्सी रिपोर्ट, इथंच खाली 2 कॉलम अजून असतील, आणि त्या कॉलमवर तुम्हाला तुमचं जे आयटी वगैरे हे तुम्हाला डिटेल सर्व काय करायचे आहे, उद्या चेक करायचे, आज काय करायचे ते चेक करायचे. तर एवढं काम तुम्ही आज दिवसभरात करा. आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा या राऊंडसाठी. 70 ते 80% मुलांचं याच्यात जे ऍडमिशन आहे हे ऍडमिशन होऊन जाणार आहे. तर काय अडचण असेल तर आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुपवर या. टेलिग्राम उद्या बंद होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये एवढंच. काय अडचण असेल तर कमेंट करा. थँक्यू सो मच. थँक्यू.